मुंबईमध्ये एक महाराज आहेत. सत्पुरुष आहेत असा शब्द वापरूया का? वापरूया, काय हरकत नाही. सत्पुरुष आहेत. अभ्यासू आहेत का? आहेत. विद्वान आहेत का? आहेत. अध्यात्मामध्ये पारंगत आहेत का? आहेत. अध्यात्माचा त्यांचा स्वतःचा सूक्ष्म अशा जाणीवांचा अभ्यास आणि अनुभव आहे का? आहे. त्यांचे हजारो नव्हे तर लाखो अनुयायी, समर्थक, भक्त दॅट इज द प्रॉपर वर्ड, तोच योग्य शब्द होईल. भक्त आहेत का नाही? आहेत. जर अशी व्यक्ती जिला लोक विभूती मानतात, शब्द लक्षात घ्या माझं, अशी व्यक्ती जिला लोक विभूती मानतात आणि त्या व्यक्तिमत्वाचं, त्या व्यक्तीचं, त्या एका आंतरिक आध्यात्मिक अशा शक्तीचं, एका शक्तिपीठाच्या अर्ध्वयूचं, प्रणेत्याचं, उद्गात्याचं नाव अनिरुद्ध बापू आहे. आणि ते अनिरुद्ध बापू चक्क होय सर्वोच्च न्यायालयात, दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये अशी याचिका घेऊन गेले आहेत. त्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी सुप्रीम कोर्टात झालेली आहे. तुम्हाला माहित नाही का ही बातमी? नसेल, कारण ती आलेली नाही कुठे अजून. मला खास सोर्स कडून कळले, पण विदिन आवर्स हा माझा व्हिडिओ झाल्यानंतर लोक शोधून काढणार, कारण ते सुप्रीम कोर्टाचे जे हे येतात सगळे वेबसाईट आहेत ना, त्याच्यामध्ये ती नमूद झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच ती वेबसाईटवर गेलात सुप्रीम कोर्टाच्या, तरी देखील याची सुनावणी काय झाली, काय चर्चा झाली पोचेल. त्यांनी अशी याचिका केलेली आपल्या वकिलामार्फत की मला देव म्हणू नका, मला देव ठरवू नका, देव म्हणून माझी प्रतिमा करू नका, देव म्हणून माझ्या नावावर चमत्कार खपवू नका, देव म्हणून मी काहीतरी असामान्य, अलौकिक, पारलौकिक, पारमार्थिक क्षेत्रातला कोणीतरी एक चमत्कारी साक्षात देवाचा अवतार आहे, अशा तऱ्हेचे सोशल मीडियावरचे व्हिडिओवर बंदी घाला. काय करा? बंदी घाला. मला देव नाही, मी एक मानव आहे. आणि मी माझं उन्नयन आत्मिक, आध्यात्मिक असं माझ्या तपश्चर्येच्या, माझ्या साधना, आराधना, उपासना, माझ्या भक्ती मार्गाच्या माध्यमातून मी स्वतःचं काहीतरी उन्नयन करून घेतलेली आहे, आत्मिक उन्नती केलेली आहे. आणि अशीच आत्मिक उन्नती माझ्या भक्तांची व्हावी या सद्भावनेपोटी, सदिच्छेपोटी, या भूमिकेपोटी मी जे मला मिळालं ते धन, मी विचारधन, भावनाधन, भक्तिधन, संस्कारांचं धन, हे मी फक्त लोकांमध्ये वाटतोय, शेअर करतोय. मी देव नाही, मी कुणी प्रेषित नाही, मी महात्मा नाही. अशी याचिका अनिरुद्ध बापूंनी सुप्रीम कोर्टात केली. न्यायाधीशाने विचारलं की सगळे बाबा बुवा सगळे धडपडत असतात आपल्याला देव म्हणावं लोकांनी, आणि तुम्ही चक्क अशी विनंती करता की मला देव नका मानू आणि अशी बंदी घाला मला देव मानून माझ्या तऱ्हेचे सोशल व्हिडिओ करायला. अर्थात त्याच्यावर अनिरुद्ध बापूंचा मोठेपणा अजून महाराष्ट्राला समजला नाही. ते महाराष्ट्रात आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, ते लाखोनी आहेत, हे सगळं मला माहिती आहे. पण आज या देशातले जे काही वेगवेगळे बाबा, आता त्यांचे नावं घेऊन मी त्यांच्या अनुयायांना अंगावर घेऊ इच्छित नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाच्या संदर्भात बोलतोय. ज्या बाबांचा आता देशभर उदो सगळ्या चॅनल्सवरून चाललाय, त्यांची अदालतमध्ये पण ते तुम्हाला दिसले, बरोबर आहे. त्यांचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण आणि इमेज मेकिंग, ब्रँडिंग चाललंय, त्या तुलनेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आपलं जीवन एका विशिष्ट ध्येयाने व्यतीत करणारे आणि लोकांना त्यांच्या व्यथा वेदनांमध्ये
मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, त्यांना म्हणायचं आहे की मला देव करून. आणि याचं कारण काय माहिती आहे का खरं? याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेला एखाद्याला देव म्हणता तेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर होता. दुसरी गोष्ट अशी की नको त्या संहिता आणि नको ते संकल्पना तुमच्याशी चिकटल्यामुळे लोकांच्या चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात. आणि त्या चुकीच्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे न झाल्यामुळे वैफल्य येतं आणि मग धिक्कार, तिरस्कार, निषेध आणि वैफल्य निर्माण होतं. अनिरुद्ध बापूंची भूमिका योग्य वाटते मला, की मी एक सत्पुरुष, चांगला पुरुष, लोकांना पुरुषार्थ त्याची दीक्षा देणारा असा कोणीतरी गुरु आहे. तुम्ही मला महामानव पण म्हणू नका, मला महादेव पण म्हणू नका, देव पण म्हणू नका. मी एक तुमच्यामधला, सामान्यांमधला तपश्चर्याने मोठा झालेला असामान्य माणूस आहे, जो सामान्य माणसाप्रती समर्पित आहे. अनिरुद्ध बापू, तुमची भूमिका मला कळते आणि त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही वंदनीय आहात, आदरणीय आहात, प्रिय आहात. तुम्ही देव नाही, अवतार नाही, तरी सुद्धा धन्यवाद.